राम मंदिरमध्ये जी चोरी झालेली आहे त्याचं कोणताही पक्ष, कोणताही कार्यकर्ता समर्थन करत नाही. ज्यांनी चोरी केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही सर्वांची प्रामाणिक भूमिका आहे. अनेक कारसेवकाच्या बलिदानातून हे राम मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि ज्या भावना त्याबद्दल मंदिराबद्दल आहे त्याचा गैरवापर जर कोणी करत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून 8 लोकांना अटक केलेली, आणखीन लोकांना अटक सुद्धा त्यात होईल. आणि असे प्रकार घडू नये, लोकांच्या भावनेला कुठंही ठेच पोहोचेल असं काम तिथं होऊ नये ही अपेक्षा सर्वांची आहे. म्हणून यांनी आंदोलन केलं म्हणून काही होणार नाही, परंतु सरकार म्हणून सरकार सुद्धा त्याच्यावर संपूर्ण वॉच ठेवून ते आंदोलनच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायची आहे ते निश्चित करेल. तुम्ही काँग्रेससोबत गेल्यावर उद्धव ठाकरेंवर टीका करत होता की हिंदुत्व त्यांनी सोडलं. आता या राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे उद्धव ठाकरेंची भूमिका आजकाल तर सरडाचा रंग बदलतात तशी बदलणारी आहे. आता त्यांचं आंदोलन आहे. जर रामाबद्दल सर्वांनी जर आस्था असेल तर काँग्रेसने या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे, शरद पवारांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. मग तुम्ही एकीकडे रामावर निष्ठा आहेत किंवा आम्ही आम्ही त्यांचे भक्त आहेत असं सांगायचं आणि आंदोलनातून पळ काढायचा. आता उद्धव ठाकरेंना एकट्यालाच हे आंदोलन करावं लागेल अशी आताची स्थिती आहे. परंतु एकदा सोडलेलं हिंदुत्व पुन्हा त्या लाईनीवर जायला आता मला वाटतं त्यांना अडचणचं ठरणार आहे. तर 6 खासदार एक आमदार तुमच्याकडे आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली. आमदारांची बैठक ही वारंवार त्यांनी बोलवली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. जर त्यांचे कामं करता आले तर केली पाहिजेत. पण बैठक बोलून त्यांना जर तुम्ही दम द्याल तर ते आमदार तुमच्याकडे टिकणार नाही, हे तेवढं सत्य आहे. म्हणून आमदारांना तुमची हुकुमशाही नको, तर लोकशाही मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे. आणि ते सोडवणारा नेता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आहेत हे सर्वजण जाणत आहेत. म्हणून भविष्यात काय होईल ते आता सांगणं उचित नाही. संजय राऊत असं म्हणतात की सीतामातेला अर्पण केलेले 27 मंगळसूत्र तोडले लागले. अहो, याचा सगळा तपास करतायत ना सरकार, सगळ्या एजन्सी त्याच्यात लागलेला आहे. 27 गेले का 28 गेले काय, हा संजय राऊत का तिथं मंगळसूत्र मोजत बसला होता का? काहीतरी बातमी द्यायची म्हणून सांगायचं का? मग ते 27 कंप्लेंट धारक याच्याकडे आलेले आहेत का कोणी? वातावरणाला हवा देऊन त्याच्यात पेट्रोल टाकायचं काम संजय राऊत करतायत. परंतु चोरी झाली हे निश्चित आहे, त्याची तपास सरकार निश्चित करेल. तर यापुढे जाऊन संजय राऊत असं म्हणतात की रामाची आभूषणं लुटली आणि आता सत्ता गाजवतात त्यांचा बाप दुर्योधन असं म्हणतात. संजय राऊतला स्वतःच्या बापाबद्दलच जास्ती माहिती नाही. तो इतरांचे बाप काय काढतोय? रोज राजकारणामध्ये बाप बदलणारे हे लोक. कधी राहुल गांधी यांचा बाप होतोय तर सोनिया गांधी यांची आई होते, कधी शरद पवार बाप होतोय. म्हणून यांनी आपला बापाचा पहिला तपास लावावा, नंतर इतरांच्या बापावर बोलावं. रोहित पवार असं म्हणतात या सरकार विरोधात लढत असल्याने आणि सत्तेचा प्रश्न विचारत असल्याने काहीतरी मोठं होऊ शकतं माझ्यासोबत, मला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. रोहित पवार स्वतःला मोठं का करायला लागलं काय समजत नाही त्यांना. राजकारणामध्ये रोहित पवारला एवढं काही काउंट केलं जात नाहीये. पण आता माझ्यावर कारवाई होणार, माझ्यावर असं होणार आहे. अरे बाबा, तू आहेस कोण एवढा मोठा? सरकारच्या विरोधात अनेक जण बोलत असतात का सर्वांवर कारवाई होते का? स्वतःचं मार्केटिंग करणं हाच फक्त रोहित पवारला धंदा राहिलेला आहे. म्हणून एखादं आंदोलन करायचं, स्वतःची मार्केटिंग करायची, सोशल मीडियावर यायचं आणि सरकारच्या विरोधात एकमेव मी काहीतरी लढतोय असं दाखवण्याचा जो प्रकार आहे, आणि याच्यातून त्याला निष्पन्न काही होणार नाही. आणि सरकार एवढं काही रिकामं नाही की ह्याच्यावर कारवाई करेल. मी गल्लीतलं नाही तर राज्याचं राजकारण करण्यासाठी इकडे आलोय आणि वरळीतून लढण्याचा जर आदेश मला पक्षाने दिला तर मी नक्की लढेल. सचिन आहे. सचिन अहिर बद्दल काय निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे साहेब घेतील एवढं निश्चित आहे. सचिन अहिर हा वरळीमध्ये पहिले लोकप्रतिनिधी होता, त्याची काम करण्याची पद्धतही लोकांना माहिती. गेली 30 वर्ष तो या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आहे. म्हणून त्यांचा राजकीय अनुभवाचा फायदा येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये कसा आणि कुठे घ्यायचा याचे सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. सचिन नाईक पुढे असंही म्हणतात की वरळीच्या संपर्कात कुणाचं नाव लिहिलं नाही, पुढे काय करायचं हे जनता ठरवेल. आदित्य ठाकरेंनी इशारा द्यायला.
एक लक्षात घ्या, सचिन अय्यरने हे जे वक्तव्य केलेलं आहे याला मॅच्युरिटी म्हणतात. त्यांनी हेही सांगितलं की वरळी हा सातबारावर कुणाचं नाव नाहीये, म्हणजे त्यांचं सुद्धा नाहीये. त्यांनी असं नाही सांगितलं की मीच आहे त्याचा राजा म्हणून. आणि अशा आविर्भात जे लोक राहतील त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्या वरळीतील जनता करेल, एवढं मात्र निश्चित आहे. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच पद्धतीने आज पहिल्यांदा महायुतीचा झेंडा या जिल्हा बँकेवर आम्ही फडकवलेला आहे. जवळपास 20 पैकी 19 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये आमचा जो काही विश्वास होता त्या विश्वास मतदारांनी सार्थ ठरवलेला आहे. आमच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि उबटाचे एक अंबादास दानवे हे सुद्धा आमच्या माहितीकडून लढले आणि ते सुद्धा विजयी झाले. म्हणून हा आमचा आजचा विजय खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत त्या लोकांना दिलासा देणारा निर्णय आज झालेला आहे. भविष्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या अडचणी कशा सोडवता येतील या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठीच आम्ही सर्वजण त्या बँकेत गेलेलो आहे. नेमका तिथलचा कारभार कसा करायचा आहे यासाठी आमचा सर्वांचा एकमताचा हा प्रयत्न राहणार आहे. पक्ष सोडून, पक्ष व्यतिरिक्त शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू असणार आहे आणि म्हणून त्याला मदत कशी करता येईल त्यासाठी आम्ही ह्या राजकारणामध्ये आलेलो आहे. बँकेमध्ये येणं याचा अर्थच असा होतो की आम्हाला ग्रामीण भागाची नाळ आमची आणखी मजबूतीने जोडणं. शेतकरी कर्जमाफी टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली आहे. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. आपल्या कृषीमध्ये प्रस्ताव आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी हे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्या दोन्ही प्रकारामध्ये जे काही रेग्युलर पैसे भरतायत किंवा कर्ज भरतायत तो एक आहे. एक टॅक्स धारक आहे ज्याला इन्कम टॅक्स जास्त आहे, त्यांना कर्जमाफी मिळू नये अशी अनेकांची स्वतःची इच्छा आहे. अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्हाला कर्जमाफी 1,00,000-2 लाखाची आवश्यकता नाहीये. म्हणून हे त्यांचं शेतकऱ्यांचं मोठेपण आहे. पण ह्या दोघांची यादी टॅली करून जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त कर्जमाफी कशी देता येईल हा सरकारचा त्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे. आपण बघतो मुंबई सातत्याने दुर्घटना होताना पाहायला मिळतात. आपलं झाड कोसळलं, एका मृत्यू झाला. मुंबईमध्ये आज झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना आहे. मुंबई महानगरपालिका, त्यांचे असलेले कर्मचारी, अग्निशमन दलाचे असलेले कर्मचारी आणि राज्य शासनातर्फे स्पेशल फोर्स त्या ठिकाणी आता अपॉइंट केलं गेलेलं आहे. याचं मॉनिटरिंग विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या वारूमधून सुद्धा त्याचे मॉनिटरिंग केलं जाते आणि महानगरपालिकेतून सुद्धा केलं जाते. म्हणून आता संपूर्ण लक्ष त्या मुंबईकडे सर्वांचंच आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे की हे 2 दिवस पावसाचे आणखीन जास्त जोराचं आहे, म्हणून घराच्या बाहेर निघू नका. हे आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे. निश्चित सरकार कोणतीही दुर्घटना घडू नये याकडे लक्ष ठेवून आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 18 ठिकाणी चंबरचे खड्डे उघडले. तातडीने आयुक्ताला त्याच्या सूचना दिल्या जातील. आजच्या आज ते कामाची आम्ही सुरुवात करून उद्या तुम्हाला ते तसे दिसणार सुद्धा. विशेष म्हणजे पालकमंत्री